नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाडगं या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सावी ही बॅग घेऊन आणि तिचे टॉईज घेऊन निघालेली असते, म्हणजे तिची खेळणी घेऊन. ती देवासमोर येते आणि हात जोडून बोलते, देवा, माझा फ्रेंड माझ्यावर चिडलाय. मम्मी, इथे काय करायचं? नाही, मी ना हे घर सोडूनच जाणार. ती अगदी भोळ्या भाबड्या चेहऱ्याने आणि तिच्या आवाजाने बोलत असते. इकडे दामिनी आणि सोबतच इरा हे सगळं म्हणजे बघत असते. त्यावरच ते दोघीजणी खूप खुश होतात, कारण सावी ही बॅग भरून निघालेली असते. तिचं हे जे रूप असतं ना, ते तर त्यांना कळत नसतं, पण नेमकं या सगळ्यामध्ये सावी खूप घाबरलेली असते. ती आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. दारातून निघते तर इकडे आता दामिनी आणि इरा एकमेकांना बोलतात, अरे वा आई, तुम्हाला कळतंय का, म्हणजेच आत्या, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि सावी इथून कायमची निघून गेली. त्यावर लगेच दामिनी बोलते, होय, आपल्याला जे हवं होतं शेवटी ते झालंच. आता असं म्हणल्यानंतर ती बोलते, हेच तर. आणि ते दोघीजणी खूप खुश असतात. पण इकडे मात्र आता नेमकं काय झालं आणि काय नाही ते तुम्हाला बघायला आवडेलच. तर आता या सगळ्यामध्ये सावी बिचारी विचित्र साडी घालून असते. ते पाहून धैर्य बोलतो, हे काय घातलंय सावी, आणि अशी का? तू पडली असती म्हणजे, कारण ती जिन्यावरून चढत चढत आलेली असते. त्यावर ती बोलते, तुला काय वाटतंय फ्रेंड, मी छान नाही दिसताय का? आणि मी तुझ्यासाठी हे सगळं केलं. त्यावर तो लगेच बोलतो, अगं सावी, माझं ऐक तरी. त्यावर ते आता काहीच ऐकत नाही. ते पाहून तो घाबरतो आणि बोलतो, सावी ऐक ना माझं. ती आता तिथे हात झटकते आणि बोलते, मला नाही बोलायचं तुझ्याशी. आणि असं म्हणून ती आता नाराज होत जात असते. हॉलमध्ये बघते तर काय, तिथे भास्कर आणि विलास असतात. विलास हा तिथे दामिनीजवळ काम करत असतो आणि भास्कर हा फोनवर बोलत असतो. तिथून सावी जात असते ना, तेव्हा भास्करचं लक्ष एकदम तिच्यावर जातं. त्यावर तो आता एकदम घाबरतो आणि बोलतो, हे काय अवस्था करून ठेवलीस तू? अगं भूत दिसतेस तू, भूत. त्यावर ती लगेच बोलते, काय म्हणजे मी छान नाही का दिसते? ती तरी काय म्हणा, ती एकदम लहान असते, तिला समजत नसतं की नेमकं काय झालं आणि काय नाही. त्यामुळे ती आता काही एक बोलत नाही. ते पाहून लगेच ते दोघे बोलतात, अरे बापरे, हे काय अवस्था केली आहेस? त्यावर लगेच ते हसत असतात. इकडे दामिनी सुद्धा हसते. आता भास्कर बोलतो, अगं ए पोरी, काय केलंयस हे तू? अगं किती भयंकर दिसते, आम्ही घाबरलो होतो एका क्षणासाठी. त्यावर लगेच ते दोघे जण चिडवत असतात. आता ते दोघेही जण तिला येडी येडी म्हणत असतात. येडे म्हणून तिथून आता ते चिडवून बोलतात, तुझं हेच काम आहे आणि तसंही तू खरंच मॅडच येत एक नंबरची. तिला बिचारीला तिथून आता खूप चिडवून तिथून सोडून दिलेलं असतं आणि आता ती खूप घाबरलेली असते. ते आता सरळ इकडे निघालेली असते. समोरून इरा येते. इरा तिला बघते आणि ती सुद्धा तिला हसायला लागते. ते पाहून ती बोलते, काय ग अशी हसतेस का? त्यावर ती बोलते, अगं तुझी अवस्था तशी झाली आहे, मग हसणार नाही तर काय आहे? ती बोलते, तू इरा, तुला कळतंय का? ती आता मागे जाऊन खूप खदखदा हसत असते. तितक्या तिथे धैर्य येतो. धैर्य आल्यानंतर ती त्याला बोलते, सोड मला. तितक्यातच तिथे आता धैर्य हा इराच्या हस्ताकडे बघून बोलतो, इरा, बस झाला आता, चला जा तिकडे. त्यावर लगेचच तिथे आता ती बोलते, नाही, एक मिनिट थांब. त्यावर लगेचच सावी बोलते, हिला सॉरी म्हणायला लावा आधी. आणि तशी ती माझ्यावर खूप हसत होती. आता असं म्हटल्यानंतर लगेच बोलतो, इरा सॉरी बोला आताच्या आता. आता असं म्हटल्यानंतर लगेच ती बोलते, पण मी काय केलं? त्यावर तो लगेच बोलतो, मी काय केलंय म्हणजे? तुम्ही त्यांच्यावर हसलात आणि ते मला अजिबात चालून गेलं नाही, कारण माझी ती बेस्ट फ्रेंड आहे. त्यावर लगेच तिथे आता ती बोलते, ठीक आहे, सॉरी या. तितक्यात तिथून निघणार. त्यावर लगेच तिथे आता सावी बोलते, एक मिनिट, असं कसं? चांगल्याने म्हण सॉरी, मलाही कळतेच ना तू सॉरी म्हणतेस ते. त्यावर लगेचच ती बोलते की कान पकड कान. आता असं म्हटल्यानंतर ती कान पकडून सॉरी बोलते. इकडे आता सावी जी असते ना, ती एकदम छोटंसं तोंड करून असते. त्यावर लगेच धैर्य बोलतो, अगं सावी, तू खूप छान दिसतीयेस. आणि एक सांगू का, माझ्याकडे क्यूट बेस्टू आहे ना तू, म्हणून तर माझा सगळा दिवस छान जातो आणि सकाळी तुझा चेहरा पाहिला ना अगदी छान वाटतं. पण एक सांगू का, थोडी ना तुझा ही साडी घालण्यात चुकली आहे. आणि इतकंच नाही, तुझा मेकअपसुद्धा, तू अजिबात घाबरू नको. त्यावर तिला आठवतं की भास्करसुद्धा आपल्याला बोलला की ही साडी घालणं नाही आहे तर हे गुंडाळणं आहे. त्यावर ती बोलते, म्हणजे मी गुंडाळली आहे तर? त्यावर तो बोलतो, होय, थांब, तू काळजी करू नकोस. इकडे इरा या सगळ्यामध्ये रागारागात फणफणत असते. इकडे ती आता दामिनीकडे आलेली असते. ती आता इरा बोलते, आत्या, हे सगळं काय चाललंय? अहो, तुम्हाला दिसतंय ना ती पोरगी किती येड्याचं सोंग घेते आणि कशी वागते? त्यावर दामिनी लगेच बोलते, मला कळतंय ती वेड्याचं सोंग घेऊन सगळ्यांना खरं सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू अजिबात काळजी करू नको, मी आहे की नाही. आता असं म्हटल्यानंतर लगेच इरा बोलते, काय करायचं ते मला सांगा ना. अहो, ती सगळे प्लॅन फ्लॉप करत चालली, आता सुद्धा मला तिच्यासमोर सॉरी म्हणावं लागलं, हे किती चुकीचं आहे. त्यावर ती लगेच दामिनी बोलते, तू काळजी करू नकोस. त्यावर ती आता बिचारी विचार करते. त्यावर लगेचच इरा बोलते, बस करा आता हा विचार करणं, आणि हां, लक्षात ठेवा, काही झालं ना तरी तुम्ही माझी साथ सोडू शकत नाही, कारण जर आता साथ सोडली ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. माझ्याजवळ काय पुरावे आहेत ना हे फक्त मला माहिती आहेत, ते तुम्हाला सुद्धा माहीत नाही, आणि कुठे आहेत ना ते सुद्धा. आणि असं म्हणून तिने तिला चांगली धमकी दिली असते. तिथे आता ती तिच्याकडे एकदम टेन्शन भरे नजरेने पाहत असते, कारण तिला काय करावं हे काहीच कळत नसतं. इकडे सावीला हात धरून धैर्य आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि बोलतो, बस इथं. सावी, मला माहिती आहे तू छान दिसतेस, पण तुझी साडी आपण नीट नेसायची का?
त्यावर तिला प्रश्नच पडतो काय करायचं. तितक्यात धैर्य बोलतो, तू काळजी करू नकोस. आता असं म्हटल्यानंतर ती बोलते, हा चालेल ना. तितक्यातच तो साडी काढतो. तिने ड्रेसवरच साडी घातलेली असल्याने त्याला एवढं काही वाटत नाही. त्यावर आता तो लगेच बोलतो, आता गोल फिर बरं. त्याने जागेवर गोल फिरायला सांगितलेलं. सावी मात्र आता मस्तीच्या मूडमध्ये असते. तिचे गोल 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 फिरत असते. ते पाहून तो बोलतो, अगं अगं सावी सावी. आणि शेवटी एका क्षणाला दोघेही जण साडीमध्ये गुंडाळल्या जातात आणि तिथे ती पडणार. त्यावर लगेच असं तिला सावरतो आणि पुन्हा नजर होतेच. आणि इकडे आता सावी एकटक त्याच्याकडे बघत असते. त्याच्याकडे बघत असताना लगेच सावी बोलते, फ्रेंड काय झालं, साडी नाही घालून देणारस का. त्यावर धैर्य बोलतो, हां जरा आता सांभाळू ना, अशी मस्ती नाही करायची. लहान मुलांसारखं तू तिला रागवत असतो. त्यावर ती लगेच एकदम तोंड फुलवून बसते. आता ते पाहून लगेच धैर्य बोलतो, बरं बाबा सॉरी मी तुझ्यावर उगाच वैतागलो ना मगाशी आणि त्यासाठी खरंच सॉरी. तो गुडघ्यावर बसतो आणि तिची माफी मागतो. त्यावर ती बोलते, हां आता ठीक आहे, आता मला हे सगळं मिस्टेक माझी परत सुधरवून दे आणि इट्स ओके. मला माहिती आहे तुझी चिडचिड होत असते. त्यावर लगेच तिथे तर समजून घेतल्याने तो सुद्धा खूप छान म्हणजे शांत राहत असतो. तितक्यातच तो आता या सगळ्यामध्ये तिला व्यवस्थित साडी घालतो. पण आता मीरा अंदर टाकायची बारी येते. तो तिला कसा बरं हात लावणार, कारण शेवटी काही झालं तरी ती आता सध्या त्याची बेस्ट फ्रेंड असते, तर बायको तर नाही ना. त्यावर तो आपला शर्ट बाहेर काढतो आणि बोलतो, हे जे आहे ना हे आतमध्ये असं घुसायचं. आणि तो घुसून दाखवल्याप्रमाणे ती वागत असते. त्यावर व्यवस्थित साडी मात्र घालण्यात येते. तिथे आता तो पिन सुद्धा लावून देतो, म्हणजे तिचा पदर वगैरे व्यवस्थित तिथे बाजूला लावून देतो. त्यावर ती बोलते, थँक्यू फ्रेंड, आता मी आरशात बघू का, आणि असं म्हणत असते. त्यावर तो बोलतो, नाही एक मिनिट थांब. आणि असं म्हणून तो आता मेकअपची किट घेऊन येतो आणि तिला हलकेच तिच्या जो ओठांवरचा मेकअप आहे म्हणजे लिपस्टिक आहे ते वगैरे पुसत असतो. आणि ती पुसल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित असं डार्क असं लिपस्टिक लावतो, लिपस्टिकचा शेड लावतो. इतकंच नाही, तिचे जे डोळे असतात त्याच्या अवतारभोवताल जे काजळ तिने फैलवून ठेवलेलं असतं त्यालाही एकदम करेक्टली व्यवस्थित करतो. आणि इतकंच नाही, तिचे आय शॅडोसुद्धा व्यवस्थित करून देतो. एकदम न्यूड वगैरे त्याने लावलेलं असतं आणि ती पुराणीच सावी म्हणजे जी जुनी सावी होती ती त्याला दिसत असते. तितके ती बोलते, आता मी जाऊ का. त्यावर तो लगेच बोलतो, हा जा ना. आता या सगळ्यामध्ये सावीला हे असं पाहून लगेच धैर्य बोलतो, सावी ये ना ग परत, मी नाही ग राहू शकत तुझ्या वेना. आणि असं म्हटल्यानंतर लगेच त्याच्या पाठीवर हात त्याला जाणवतो आणि तिथे सावी असते. ती सावी बोलते, मी आली आहे धैर्य, मला माहिती आहे तुम्हाला माझी आठवण येते आणि माझी किती तुम्हाला गरज आहे. त्यामुळे ती तर आलेली असते तिथे. तो आता खूप वेळपर्यंत त्या स्वप्नांमध्ये गुंतलेला असतो. तो तिला जवळ काय घेतो, मिठीत काय घेतो, ती जात असताना तिला आपल्याकडे खेचून काय घेतो, तिला किस काय करतो, म्हणजे जे प्रेम त्याने इतक्या दिवसात मिस केलेलं असतं तो तिला देण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी हा त्याचा भास असतो आणि हे सगळं भासमध्ये झालेलं असतं. आता हे सगळं चालू असताना तो घाबरून जातो. तितक्यातच तिथे आता तो भानावर येतो. तर काय, तिथे लगेच ती बोलते म्हणजे सावी बोलते, फ्रेंड मी छान दिसते ना, तुझी बेस्ट फ्रेंड मीच आहे ना एकटी. तिथे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्यावर तो बोलतो, तूच तर माझी एकुलती एक बेस्ट फ्रेंड आहे आणि तूच माझी राहणार. त्यावर लगेच ती बोलते, बरं मी छान दिसतीये ना. तर तो बोलतो, एकदम छान दिसतेस. तितक्यात ती बोलते की चल मग आता खाली. आणि सगळ्यांना ती आवाज द्यायला लावते. सगळ्यांच्या समोर तो तिला सांगतो की तू खूप सुंदर दिसते. सगळेजण तिचं कौतुक करतात. पण इकडे भास्कर आणि विलास आणि इराचा चेहरा मात्र पडलेला असतो. आता तिथे सावीला आठवतं की इराने आपल्याला फोटो घ्यायला लावले. ते पाहून ती बोलते, तू इकडे ग आणि आमच्या दोघांचा फोटो घे. आणि असं म्हटल्यानंतर तिथे इरा बोलते, सगळ्याच माझ्या प्लॅनला कसं फ्लॉप करायचं असतं ग तुला. आणि असं म्हणून तिथे ती बोलत असते. तर इकडे आता या सगळ्यामध्ये मुद्दामून सावी तिला डिवचत असते. तर दुसरा दिवस तो सावी आपल्या कामांमध्ये असते, म्हणजेच काय तर ती खेळत असते. तितक्यातच ती आता लगेच आर्याला बोलते, माझ्याकडे एक सिक्रेट आहे तुला सांगू का. त्या दिवशी ना मी गाडीमध्ये, तितक्यात दामिनी तिने बोलते, काय पाहिलं गाडीमध्ये. त्यावर ती बोलते, माझा हा ससूला होता. आता ही गोष्ट मात्र ती मोडते. पण तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री. आणि आता चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लेटेस्ट आणि नवनवीन एपिसोड हे लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.